हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समधील प्रॅक्टिस सेट 1.1 मधील एक्झाम्पल 7 पाहणार आहोत. पहा, आपल्याला एक्झाम्पल 7 काय दिलेलं आहे. 99x + 101y इज इक्वल टू 499 आणि सेकंड इक्वेशन काय आहे. 101x + 99y इज इक्वल टू 501. आता या टू इक्वेशन्सचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला काय दिसतंय. पहा, या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट काय आहे 99 आणि सेकंड इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट काय आहे 99. म्हणजे फर्स्ट इक्वेशनमध्ये जो एक्सचा कोएफिशियंट आहे तो सेकंड इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट आहे. फर्स्ट इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट काय आहे 101 आणि सेकंड इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट काय आहे 101. म्हणजेच फर्स्ट इक्वेशनमध्ये जो वायचा कोएफिशियंट आहे तो सेकंड इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट आहे. म्हणजेच या ठिकाणी एक्स आणि वायचे कोएफिशियंट इंटरचेंज झालेले आहेत. एक्स आणि वायच्या कोएफिशियंटची अदलाबदल झालेली आहे. जर अशा पद्धतीची इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायची असतील तर प्रथम या दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन करायची, सेकंड स्टेपमध्ये त्यांची सबट्रॅक्शन करायची आणि जी आपल्याला टू न्यू इक्वेशन्स मिळणार आहेत त्यांची पुन्हा ॲडिशन करायची. एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रथम आपण ही दोन्ही इक्वेशन्स लिहून घेऊ. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन लिहून घेऊ आपण. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. प्रथम आपण ह्या दोन्ही इक्वेशन्सची ॲडिशन करू. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन्स लिहून घेऊ आपण. या दोन्ही इक्वेशन्सचे आपण ॲडिशन करू. 9 + 1 10 0 कॅरी ओव्हर 1. 9 + 1 10 0 कॅरी ओव्हर 1. 1 + 1 2 200x प्लस 99x + 101x किती मिळालं आपल्याला 200x. 101y + 99y किती येईल पहा 200y येईल. 101 + 99 किती येईल 200y इज इक्वल टू 9 + 1 10 0 कॅरी ओव्हर 1. 9 + 1 10 0 कॅरी ओव्हर 1. 5 + 4 9 + 1 10 1000. आता या इक्वेशनला आपण 200 ने डिवाइड करू. बाय 200 टू बोथ द साइड्स. 200x upon 200 + 200y upon 200 इज इक्वल टू 1000 डिवाइड 200. या ठिकाणी 200 200 कॅन्सल होईल. या ठिकाणी 200 200 कॅन्सल होईल. या ठिकाणी 0 0 0 0 कॅन्सल होईल. 2 1 2 2 5 10. त्याचं आपल्याला काय इक्वेशन मिळेल पहा. x + y इज इक्वल टू 5/1 म्हणजेच 5. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळालं x + y इज इक्वल टू 5. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. आता या दोन्ही इक्वेशन्सची काय करायची आहे आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला या दोन्ही इक्वेशन्सची सबट्रॅक्शन करायची आहे. इक्वेशन्स लिहून घेऊ आपण. 99x + 101y इज इक्वल टू 499. सेकंड इक्वेशन 101x + 99y इज इक्वल टू 501. या दोन्ही इक्वेशन्सचे आपण सबट्रॅक्शन करू. या ठिकाणी लिहू आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. आता सबट्रॅक्शन करताना या ठिकाणी साईन काय होतील चेंज होतील. या ठिकाणी प्लसचं मायनस होईल. या ठिकाणी प्लसचं मायनस होईल. या ठिकाणी प्लसचं मायनस होईल. 101 - 99 किती येईल पहा. 99च्या पुढं 100 and 101 म्हणजे किती येईल 2x. ग्रेटर नंबरचं साईन काय आहे मायनस, म्हणजे या ठिकाणी -2x येईल. या ठिकाणी 101y - 99y किती येईल पहा. 101 - 99 2 येईल. ग्रेटर नंबरचं साईन प्लस आहे म्हणजेच या ठिकाणी काय येईल +2y इज इक्वल टू 499 - 501 म्हणजेच 501 - 499 किती येईल पहा. 499च्या पुढे 500 and 501 म्हणजेच किती येईल 2. ग्रेटर नंबरचं साईन काय आहे मायनस, म्हणजे या ठिकाणी मायनस येईल. आता या इक्वेशनला आपण 2 ने डिवाइड करू. डिवाइडिंग बाय 2 टू बोथ द साइड्स. आता याला 2 ने डिवाइड केल्यानंतर काय मिळेल पहा. -2x डिवाइड 2 + 2y डिवाइड 2 इज इक्वल टू -2 डिवाइड 2. 2 2 कॅन्सल होईल. या ठिकाणी 2 2 कॅन्सल होईल. या ठिकाणी 2 2 कॅन्सल होईल. म्हणजेच काय इक्वेशन मिळेल पहा. -x + y इज इक्वल टू -2. त्याला देऊ आपण इक्वेशन नंबर 4. आता थर्ड स्टेपमध्ये काय करायचं आहे आपल्याला. हे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4ची ॲडिशन करायची आहे.
ॲडिंग इक्वेशन 3 and 4 वी गेट इक्वेशन 3 काय आहे पहा, x + y = 5. x + y = 5. इक्वेशन 4 काय आहे, -x + y = -2. -x + y = -2. या दोन्ही इक्वेशन्सचे आपण ॲडिशन करू. काय येईल पहा, x + x -x कॅन्सल होईल, +y + y काय येईल 2y. या ठिकाणी कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 असणार आहे. 1 + 1 2. 2y = 5 - 2. या ठिकाणी काय येईल पहा, 2 × 1 = 2, 2 × 1 = 2 म्हणजे या ठिकाणी -1 येईल. या ठिकाणी काय येईल -1 येईल. y + y 2y = 5 - 1 काय येईल 4. ग्रेटर नंबरचं साईन प्लस आहे म्हणजे +4 येईल. म्हणजेच देअरफॉर 2y = 4. हा 2 आपण या साईडला घेऊ, या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजेच काय येईल पहा, y = 4/2. 2 या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर y = 4/2. भाग घालू आपण, 2 × 1 = 2, 2 × 2 = 4. देअरफॉर y = 2. y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 2. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 3 मध्ये पुट करू. पुट y = 2 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय आहे पहा, x + y = 5. घेऊन घेऊ आपण x + y = 5. हे आहे इक्वेशन नंबर 3. याच्यामध्ये आपण y ची व्हॅल्यू 2 पुट करू. x + 2 = 5. हा 2 आपण या साईडला घेऊ, या ठिकाणी साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर x = 5 - 2. देअरफॉर x = 5 - 2 किती येईल 3. म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली 3. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर x, y = x ची व्हॅल्यू काय मिळाली 3, y ची व्हॅल्यू काय मिळाली 2 इज द सोल्युशन. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं.